नमस्कार मित्रांनो, निवडणूकनामा चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लोकसभा निवडणुकीचा ताजा ओपिनियन पोल। जर आत्ता लोकसभा निवडणुका झाल्या तर देशात कोणाची सत्ता येऊ शकते? एनडीए म्हणजेच भाजप आघाडी पुन्हा सरकार स्थापन करणार का, की यावेळी इंडिया आघाडी बहुमताचा आकडा पार करून केंद्रात सरकार बनवू शकते? देशात एकूण 543 लोकसभेच्या जागा आहेत आणि कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी 272 जागांची आवश्यकता असते। त्यामुळे यावेळी 272चा जादुई आकडा कोण पार करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सर्वात आधी तुम्ही कमेंट करून सांगा, जर आज लोकसभा निवडणुका झाल्या तर तुमच्या मते कोणाची सत्ता येईल? व्हिडिओ लाईक करा आणि निवडणूकनामा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग राज्यनिहाय ताजा ओपिनियन पोल पाहूयात। कर्नाटकमध्ये एकूण 28 जागा आहेत। ताज्या सर्वेक्षणानुसार एनडीएला 14 आणि इंडिया आघाडीला 14 जागा मिळण्याची शक्यता आहे। येथे दोन्ही आघाड्यांमध्ये काट्याची टक्कर दिसत आहे। काँग्रेसला फायदा आणि भाजपाला काही प्रमाणात नुकसान होऊ शकतं। मध्य प्रदेशमध्ये एकूण 29 जागा आहेत। येथे एनडीएला 19 तर इंडिया आघाडीला 10 जागा मिळू शकतात। मागील निवडणुकीत भाजपाने सर्व 29 जागा जिंकल्या होत्या, मात्र यावेळी काँग्रेसला मोठा फायदा होताना दिसत आहे। राजस्थानमध्ये 25 जागा आहेत। ताज्या ओपिनियन पोलनुसार एनडीएला 10 आणि इंडिया आघाडीला 15 जागा मिळू शकतात। येथे काँग्रेसला मोठा फायदा आणि भाजपाला मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। ओडिशामध्ये 21 जागा आहेत। येथे भाजपाला 10 जागा, इंडिया आघाडीला 3 जागा आणि बीजेडीला 8 जागा मिळू शकतात। आंध्र प्रदेशमध्ये 25 जागा आहेत। एनडीएला 14, इंडिया आघाडीला 3 आणि YSRCPला 8 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। तमिळनाडूमध्ये 39 जागा आहेत। येथे एनडीएला 9 तर इंडिया आघाडीला तब्बल 30 जागा मिळण्याची शक्यता आहे। बिहारमध्ये 39 जागा आहेत। एनडीएला आणि इंडिया आघाडीला या दोघांनाही 20-20 जागा मिळू शकतात। मागील निवडणुकीच्या तुलनेत इंडिया आघाडीला येथे मोठा फायदा होण्याची शक्यता आहे। पश्चिम बंगालमध्ये 42 जागा आहेत। येथे एनडीएला 15 आणि इंडिया आघाडीला 27 जागा मिळू शकतात। महाराष्ट्रात एकूण 48 जागा आहेत। ताज्या सर्वेनुसार एनडीएला 22 आणि इंडिया आघाडीला 26 जागा मिळू शकतात। महाराष्ट्रात इंडिया आघाडी मजबूत स्थितीत असली तरी एनडीएलाही मागील तुलनेत काही प्रमाणात फायदा मिळताना दिसत आहे। उत्तर प्रदेशमधील सर्वाधिक 80 जागा आहेत। येथे एनडीएला 30, इंडिया आघाडीला 48 आणि इतरांना 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे। उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीला मोठा फायदा मिळू शकतो। केरळमध्ये 20 जागा आहेत। एनडीएला 1, इंडिया आघाडीला 17 आणि LDFला 2 जागा मिळू शकतात। गुजरातमध्ये 26 जागा आहेत। एनडीएला 18 तर इंडिया आघाडीला 8 जागा मिळण्याची शक्यता आहे। येथे काँग्रेसला मागील तुलनेत मोठी वाढ मिळू शकते। झारखंडमध्ये 14 जागा आहेत। एनडीएला 6 आणि इंडिया आघाडीला 8 जागा मिळू शकतात। आत्तापर्यंतच्या 437 जागांच्या आकडेवारीनुसार एनडीए 188, इंडिया आघाडीला 229 आणि इतर 20 जागांवर आघाडीवर दिसत आहे। आता उर्वरित राज्यांमध्ये वळूयात। तेलंगणामध्ये 17 जागा आहेत। एनडीएला 5, काँग्रेसला 8 आणि इतरांना 4 जागा मिळू शकतात। आसाममध्ये 14 जागा आहेत। एनडीएला 8, इंडिया आघाडीला 5 आणि इतरांना 1 जागा मिळण्याची शक्यता आहे। पंजाबमध्ये 13 जागा आहेत। एनडीएला 1, काँग्रेसला 9 आणि इतरांना 3 जागा मिळू शकतात। येथे काँग्रेसला मोठा फायदा होताना दिसत आहे। छत्तीसगडमध्ये 11 जागा आहेत। भाजपाला 6 आणि काँग्रेसला 5 जागा मिळू शकतात। येथे दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे। हरियाणामध्ये 10 जागा आहेत। एनडीएला 3 आणि काँग्रेसला 7 जागा मिळू शकतात। दिल्लीमध्ये 7 जागा आहेत। एनडीएला 5 आणि इंडिया आघाडीला 2 जागा मिळू शकतात। जम्मू काश्मीरमध्ये 6 जागा आहेत। एनडीएला 1 आणि इंडिया आघाडीला 5 जागा मिळण्याची शक्यता आहे। इतर केंद्रशासित प्रदेशांच्या 6 जागांपैकी एनडीएला 3 आणि इंडिया आघाडीला 3 जागा मिळू शकतात। उत्तराखंडमध्ये 5 जागा आहेत। एनडीएला 4 आणि इंडिया आघाडीला 1 जागा मिळू शकते। हिमाचल प्रदेशमध्ये 4 जागा आहेत। एनडीएला आणि काँग्रेसला या दोघांनाही 2-2 जागा मिळू शकतात। मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, मिझोराम आणि सिक्कीम या छोट्या राज्यातील एकूण 13 जागांपैकी एनडीएला 6 आणि इंडिया आघाडीला 7 जागा मिळू शकतात। आता
सर्व 543 जागांचा अंतिम आकडा पाहूयात. NDAला 233 जागा, इंडिया आघाडीला 283 जागा आणि इतरांना 27 जागा. सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेला 272चा बहुमताचा आकडा इंडिया आघाडी पार करताना दिसत आहे. त्यामुळे जर आता लोकसभा निवडणुका झाल्या तर या ओपिनियन पोलनुसार इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात स्थापन होऊ शकते. मात्र हा केवळ ओपिनियन पोल आहे. अंतिम निर्णय जनतेच्या मतांवरच अवलंबून असेल. तुमच्या मते पुढील लोकसभा निवडणुकीत कोणाची सत्ता येणार, NDA की इंडिया आघाडी? तुमचे मत कमेंट करून नक्की लिहा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि निवडणूकनामा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.